कशाला विचारा तुमच्या मुलीलाच. पाहिलंस कसा उद्धटपणे बोलतोय माझ्याशी, बघितलंस? एक मिनिट, तू सुद्धा तशीच बोलतीय. अरे हे बेस्ट आहे, तू त्याचीच बाजू घे. अगं पण मला माहितच नाहीये काय चाललंय ते, मी कशी बाजू घेणार? मॅम या मुलीने सगळा घोळ घालून ठेवलाय. नाही एक मिनिट, तू जर सांगणार असेल तर नीट सांग तिला. मम्मा मी सांगते, मुद्दा असा आहे की याला माझ्या वेळेची किंमतच नाही आणि तुला माझ्या कामाची कदर नाहीये. अरे किती भांडताय, कान किटले माझे मगाचपासून तुमची सर्कस बघता बघता. आता ती विचारते ना एवढं, तर जरा नीट उत्तर द्या की तिला. मॅम मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, तुम्हाला ते आपले बेलापूरचे क्लायंट आठवतात सरनोबत? तुम्ही मला त्यांचा फॉलोअप घ्यायला सांगितला होता. गेले 4 महिने मी त्यांना फोन करतोय. ते म्हणाले 4 दिवसांनी बोलू की 4 दिवसांनी, ते म्हणाले 8 दिवसांनी बोलू की 8 दिवसांनी, आणि आज फायनली इतक्या प्रयत्नांनंतर त्यांचा फोन आला होता आणि ते म्हणाले भेटूयात. तर मग ग्रेट ग्रेट, मिळाली ना मग अपॉइंटमेंट? मिळाली असती, पण राधा मॅडमनी फोन उचलला आणि परस्पर म्हणाल्या की तो बिझी आहे, त्याला वेळ नाहीये. आणि कुठे बिझी आहे? तर डिनर प्लॅन्स मध्ये. मग प्रॉब्लेम काय त्यात? त्यांनी विचारलं ना तुला वेळ आहे का, मग सांगितलं खरं खरं. अगं पण मग डिनर बोलायची काय गरज होती? का लोकांना पर्सनल आयुष्य नसतात का? आता डिनर डेटला जाणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागलं ना की मी कसा प्रोफेशनल नाहीये ते. अरे मग तूही त्यांना ऐकवायचंस ना की कसं त्यांना इतरांच्या पर्सनल आयुष्याची किंमतच नाही. इझी. राधा एक मिनिट, तू त्याच्या कामाचा कॉल का उचलला अशी? माझ्याकडे फोन होता, तो गाडी चालू होता, उचलला. हो पण तू त्याच्या कामात इंटरफिअर का केलं? त्याच्या वतीनं का बोललीस तू? सॉरी म्हण त्याला. याची बघतेस ना काय चाललंय ते. माझं मतही ऐकून नाही घेतलं, डायरेक्ट त्याची बाजू घेऊन मोक. मला याद खेचू नका, मी श्रवण भक्ती करते ना, तीच खूप आहे. मम्मा मला एक सांग, तू नाही पट्यावर चिडत? मी जे करते ते करायलाच हवं का राधा? प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. सतत तुझं माझं नाही करायचं, तुला ना करणं बंद कर. बर तुला ना नाही करत, पण मला खरं खरं सांग की जेव्हा पट्याच्या कामामुळे तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तू नाही चिडत? खरं खरं सांग. अजिबात नाही, मी अशा गोष्टींमध्ये मी पडतच नाही. चिंतामणी उभा राहा, काय करतोस तू? तो म्हणतोय का सॉरी? मी तुमच्याशी बोलत नाही, पण मी तुझ्याशी बोलते. तुम्ही प्लीज माझ्या ऑफिसच्या मॅटर मध्ये बोलू नका. राहू दे. तुझी नोकरी, तुझं ऑफिस, तुझं प्रोफेशन, आणि हो निर्णय सुद्धा तुझाच. बरं आता तुम्ही दोघांनी प्लीज प्लीज जरा शांतता ठेवा. लहान मुलांसारखे सतत भांडत राहू नका, ओके? काय रे सौरभा, अरे सगळ्यांना काय इथे गोळा केलेस? काय झालंय तरी काय? नाही पेढे आणलेत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली बातमी असणार. होय छान बातमीच आहे, फक्त घरातली सगळी मंडळी असताना मला ती द्यायची. हो का? नाही तुम्ही असं करा, त्यातले 2-5 पेढे मला द्या, ते मी खातो आणि बरोबर ओळखतो चांगली बातमी काय आहे ते. आप्पा मावशी सगळे आले ना की सगळं सांगणार होता मी. अगं बाई, म्हणजे लग्न बिग्न करता की काय? नाही पेढे घेऊन आलात म्हणून विचारलो. काय चाललंय तुझं? गंमत केली रे. भाऊजी अहो तुम्हाला मी दिवसभर. अगं बाई हे बघा, सच्चू पण आला. अरे सौरभने काहीतरी चांगली बातमी आणली बरं का, सांगणार आहे तो सगळ्यांना. अरे वा. सचिनला जर कळलं की मी भाऊजींच्या ऑफिसला गेले होते तर उगाच बडबड सुरू करेल, आणि मला जे भाऊजींशी बोलायचंय ते बोलायचं राहून जाईल ना. त्यापेक्षा भाऊजींना एकट्यात गाठून त्यांच्याशी बोलते. वल्ली तू काहीतरी म्हणत होतीस दिवसभर, काय? ते मी आपलं. अगं तू म्हणालीस ना मी सकाळपासून तुमची काहीतरी. नाही काय दिवसभर काय? मी असं म्हणत होते की मी दिवसभर हा विचार करत होते की नाही दिवसभर मला असं वाटत होतं की आज भाऊजी इकडे येणार, आणि अगोय आणि आलेच की.
काय निघालं? डोंगर पोखरून उंदीर निघाला. अरे अरे तुम्ही सगळेजण थांबा रे जरा. सौरभरावांना बोलू देत ना. सौरभराव सांगा हो, आता उत्सुकता ताणू नका आमची. लवकर सांगा काय चांगली बातमी येते बस. बरं मी सांगते. आज सौरभला प्रमोशन मिळालंय. अगं बाई, अरे वा वा, छान. क्या बात आहे. वा वा वा. सोनबाई काय झालं? नीट ऐकायला नाही आलं मला. अहो आप्पा, सौरभला प्रमोशन मिळालंय. प्रमोशन. काय? वहिनी तुम्ही कितीही मोठ्याने सांगितलं ना तरी ऐकू येणार नाही त्यांना. त्यांना आधी 2-4 पेढे द्या, मग सगळं ऐकू येईल. हो, चांगली बातमी दिली म्हणल्यानंतर एका पेढ्यावर कसं भागेल सुनबाई? मी आपले 2 पेढे घेतो. हा? अहो आप्पा, मोजताय कशाला? घ्या की. अहो 2 म्हणलात ना. सौरभा, तुझ्या या प्रगतीमध्ये माझ्या सुनेचा मोठा वाटा आहे बरं का. बघ माझ्या सुनेचं पायगुण बघ. अरे ती तुझ्या आयुष्यात आली आणि तुझी प्रगती झाली. हो मावशीबाई, तुम्ही अगदी बरोबर बोललात बरं का. सौरभराव, तर सुनबाई म्हणजे तुमच्या यशाची गुरु किल्ली आहेत बरं का. हा, यशाची गुरु किल्ली म्हणे. आता भाऊजींना प्रमोशन मिळालंय, यात हिनी काय दिवे लावलेत? वल्ले जा बरं, गोडाचा शिरा करायचा. नाही म्हणजे जेवताना काहीतरी गोड हवं ना पानाला. जा. हो बरोबर आहे. करशील ना? हो करते ना. सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करते. हा, हो कर जा लवकर. सौरभ, शिरा मावशी आणि वल्लीकडून आहे. तू कसली पार्टी देणार असते सांग आधी. देऊया की, सगळे म्हणतील ती पार्टी देऊया. आणि यावेळेस तुझ्या खिशाला मोठा खड्डा पाडणार याची तयारी ठेव. बिलकुल काप. चांगली जोरदार दणक्यात करूया पार्टी. वा, चालेल. महत्वाचं आहे, घ्यावा लागेल. हॅलो, शिरा कर. हिचा पायगुण, हिचा कसला आलाय पायगुण. काम करायची मी आणि कौतुकी मामायचं. काय तर म्हणे, प्रगती कशी झाली आहे भाऊजींची हिच्यामुळे. हिच्यामुळे कसली प्रगती? तर भाऊजींना कळलं ना की होणाऱ्या जाऊबाईंना लग्न करायचं नाहीये, खचतील भाऊजी. प्रगती कसली अधोगती होईल भाऊजींची. महामाया, होणारी महामाया. होणारी कुठली? पहिल्यापासूनच महामाया आहे. नाही वल्ले, या महामायाच्या मनात काय आहे ना हे भाऊजींना सांगायलाच हवं. काही झालं ना तरी मी गप्प बसणारच नाही. करते आता शिरा महामाईसाठी. अगदी हक्कानं राहायला या. हो येणार. अगं हो, कशाला उगीच. मग दोघांचा राजा राणीचा नवीन संसार. आता आणखी आमची अडचण कशाला? अरे वा, अडचण कशी काय? आम्हाला आवडते तुमची कंपनी. आपण मस्त पत्ते खेळू, हाऊजी खेळू, धमाल करू अगदी. हो करूया ना, धमाल करूया. आणि जेवण सुद्धा अशी चांगली चुंगली करूया बरं का. म्हणजे मावशीबाई नेहमी आम्हाला आळूवड्या, करंज्या असे मराठी पदार्थ खायला घालतात. आणि तुम्ही आम्हाला ते पिझ्झे, मैद्याचे वेटोळे वगैरे हे पदार्थ खायला घाला. करूया ना, नक्की करूया. अहो आप्पा, मैदा पचत नाही तुम्हाला. रात्री तुमचं पोट खराब होतं आणि मग आम्हाला नाका धरून बसावं लागतं. नाही बघा जावई बापू, मी माझ्या चूर्णाची डबी जवळ ठेवीन.
आणि काय माहितीये का, अहो फिरंगी पदार्थ खाण्यात सुद्धा मजा येते. बाई त्यांना बोलवा, सतत भुकेलेले असतात. बोलो. बरं का मावशीबाई, भुकेसाठी खाणं वेगळं आणि चवीसाठी खाणं वेगळं. मी पक्का खवय्ये आहे बरं का. हा. आपल्यामुळे कोणाला काय वाटेल, कोणाला त्रास होईल याचा साधा विचार येत नाही का मनात? नाही नाही. नाही, तू करतोस माझ्या मनाचा विचार. तिकडे सगळ्यांसमोर तू माझ्या मनाचा विचार केलास का? अगं कधी नाही केला मी विचार तुझा. आता सुद्धा सगळ्यांसमोर अपमान नको, तमाशा नको म्हणून इथे घेऊन आलोय ना. बोलतोय ना हळू आवाजात. हळू बोलतोय म्हणे, जसं काय तू सगळ्यांसमोर कधी मला ओरडलाच नाही. अगं मग तू का आणतेस सारखी तशी वेळ? मी नाही आणले वेळ. त्या होणाऱ्या जाऊ बाई त्या बोलल्या, तेच मी सगळ्यांसमोर बोलले ना. तुला ओरडायचं तर त्यांना ओरड, तू मला कशाला ओरडतोय? कशाला म्हणजे? तुला एवढं कळत नाहीये का की तुझ्यामुळे सगळ्यांच्या मूडचा विचका झालाय वल्ली? परत परत माझ्यावरतीच आरोप करतोय. माझ्यामुळे नाही झालंय, मी काहीच बोललेले नाहीये. होणार जाऊ बाई जे बोलले ते होणार जाऊ बाई बोलले, त्यांना जाऊन ओरड, तू मला नको ओरडू. अगं वहिनी चिडल्या होत्या दादावर म्हणून गमतीत बोलत होत्या, त्या चेष्टा करत होत्या आणि मुळात माझ्याशी बोलत होत्या ना. आमचा फोन चालू होता, तू कशाला परस्पर फोन घेतलास? बरं ऐकलंस तर ऐकलंस, सगळ्यांसमोर सांगायची गरज होती अशा पद्धतीने? ही काय गंमत आहे का करायची? हा, सगळे कसं कौतुक करत होते. होणारे जाऊ बाईंचं राग आला मला. मग मी बोलले सगळ्यांसमोर जे काय होतं ते. आणि बघितलं ना भाऊजी कसे छान कौतुक करतात होणार जाऊ बाईंचं. तू करतास कधी माझं कौतुक? कधीही कौतुक करत नाही, नेहमी असंच बोलतोस तू मला. भाऊजी होणार जाऊ बाईंना ओरडताना मला बघायचं होतं म्हणून मी बोलले सगळं. तू दादानी वहिनींना ओरडावं म्हणून केलंस हे? हो. जी नाही की ना माझं जरा असं नको ना करू, उघड ना. काय एडके, लेकीची मजा बघताय का? मावशीबाई, अहो अशी सुवर्ण संधी फार कमी वेळा येते. सुवर्ण संधी? हो, आता लेकीमुळे माझ्या ओठावर हसू असं कधी होतं का? नाही ना. चालू द्या, बघा तुम्ही लेकीची मजा घ्या, आनंद. नाही नको नको नको, खूप झालं आता. मी जाऊन सांगतो तिला. कशाला? बघू तरी एवढी सचिनकडे काय गयावया करते. अहो हिच्या मनातून अजून काय बाहेर पडते ना ते एकदा ऐकायचंच आहे मला. बरोबर. सचिन ऐक ना, तू बाहेर आलास ना की मी पाय धरते तुझे. मी पाय धरून तुझी माफी मागते, मग तू मला माफ कर. हा, मी काही करते ना, पण तू बोल ना माझ्याशी, असं नका वागूस ना. सचिन सचिन मला माहितीये ना मी खूप वाईट वागले सगळ्यांची. खूप खूप वाईट वागले मी सगळ्यांची, मला माहितीये ना. पण ती जुनी वल्ली होती, ही वल्ली ना खरं सांगते सगळ्यांचा विचार करणार. सगळ्यात आधी खरंच सगळ्यांचा विचार करणार, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. पण तू माझी बोल ना, तुझा दारू काढ ना सचिन. सचिन उघड ना दार. मी नवीन वल्ली आहे, मी आता तसं नाही वागणार, खरंच सांगतेय. मी पदर पसरू का आता तुझ्या समोर? मी पदर पसरते तुझ्या समोर, मला माफ करणार रे. असं काय करतो तू? नवरा म्हणून तू पण इतरांसारखं समजून घे ना मला. सचिन काय मावशीबाई, अहो जावई बापू आतमध्ये नाही येत ना, मग ही अशी इथे किती वेळ बोलत राहणार आहे? ती तुम्हाला आणि मला माहिती आहे, तिला माहित नाहीये ना. बघू तरी तिच्यात केवढा उत्साह आहे तो. कधी कधी मला वाटतं ना माझ्या घरात कोणीच नाहीये, कोणीच नाही. आप्पा आहेत पण ते काय नाव पुरतेच आहेत. माझा नवराच माझा नाहीये, माझा नवराच माझी वासूक आहे. सचिन सचिन ऐक ना माझं जरा. ठीक आहे
मी आता इथेच बसणार आहे. तू जोपर्यंत दार नाही उघडत ना, मी इथेच बसणार. सगळे बघतायत ऑफिसमध्ये, मला खूप ऑकवर्ड होतं. हे नको करूस प्रकार. अरे बघू दे, बघू दे. नाही बघू दे. त्यांना पण कळू दे ना की तुझ्या बायकोचं तुझ्यावर किती प्रेम आहे. हा, एवढं करतं का कोणी कोणासाठी? आणि तुला त्याची किंमत पण नाहीये. तुम्ही सांगा ना यांना. हो हो हो, बघा असं नका ना करू. हे सगळं काय प्रकरण आहे? हे सगळं काय प्रकरण आहे? काय प्रकारे म्हणजे? दिसत नाहीये तुम्हाला? मी डबा आणलाय माझ्या नवऱ्यासाठी. आज खास दिवस आहे ना, म्हणून आम्ही एकत्र जेवणार आहोत. खास दिवस आहे आज. वल्ली, हे तुझं घर नाहीये हे सगळं करायला. हे ऑफिस आहे, इथे अलाउड नाहीये. आणि हे कोणी ठरवलं? मी माझ्या नवऱ्याबरोबर जेवणार आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एक वल्ली, अरे तू नको वाद वाढवूस ना. सॉरी मॅडम. मी नाही वाद वाढवते. नाही नाही नाही. ऐक ना, तू आज जेव ना माझ्या बरोबर. सकाळी सुद्धा असं निघून गेलास, पागवला होतास ना माझ्यावर. एक शब्द पण बोलला नाहीस तू माझ्याशी. मग आता मी आले ना, आता आपण छान जेवूया. मम्मी जाते घरी. हा, छान भाजी करून आणली आहे किंवा तुला. अगं वल्ली, अक्कल आहे का? हे काय करून ठेवलंयस तू? नाही, एक मिनिट रिया मॅडम, हे चुकून झालं. मी करते. चुकून? हे जे काय पिकनिक बॅग आहे, हे तुझं फूल चॉकलेट, हे काय आहे? बेसिक मॅनर्स नाहीये का तुला? अगं 10 वेळा तुला सांगितलं होतं की ऑफिसला येऊ नको, तरी सुद्धा तोंड वर करून आली आहे बेशरम सारखी ऑफिसला. अरे एवढा तुझा नवरा तुला आवडतो ना, तर घरीच ठेव ना त्याला. मॅडम सॉरी म्हणतेय ना ती, चुकून झालं तिच्याकडनं. मध्ये नको बोलूसा सचिन. खूप दिवसापासून तुझ्या बायकोचं नाटक मी सहन करते, आता बस झालंय. अगं मूर्ख बाई, हे जे काय मूर्खपणा करून ठेवलाय त्याचा जबाबदार कोण आहे? माझा महत्वाचा पेपर होता, कोण जबाबदारी घेणार आहे? सांग ना मला. मॅडम प्रिंटआउट्स आहेत त्या, काढता येतील परत. ठीक आहे, सॉरी, ती नाही येणार परत ऑफिसमध्ये. मी सांगतो तिला. ती का नाही येणार? मीच तिला एंट्री देणार नाहीये. सूट काय दिली, गैरफायदा घेते ही बाई. अरे कसं सहन करतो रे असं बायकोला? दुसरं कोणी असलं असतं ना, सोडून गेला असता आतापर्यंत. बस झालं हे जे काय तुझं नाटक, तुझा ड्रामा, मला आता बस झालंय. घेऊन जा हे सगळं. याचा अर्थ असा आहे की मी नोकरी सोडली आहे. जिथे माझ्या बायकोचा एवढा अपमान होतो तिथे मी काम नाही करू शकत मॅडम. तू काय बोलतोय? असं कोण ऑफिस सोडतो? मग काय माझ्या बायकोचा एवढा अपमान विसरून जायचा मी? हे बघ सचिन, मी जे काय. मॅडम प्लीज, मी तुम्हाला सांगितलंय की मी जॉब सोडलाय. तुम्ही काही बोललात तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता, त्यामुळे तुम्ही या प्लीज. सचिन, तुला असं दुसरा नोकरी कुठून मिळणार आहे? कोण देणार आहे? त्याची काळजी तुम्ही करू नका मॅडम, ते माझं मी बघून घेईन. अरे बट आय एम नॉट गेटिंग इट. एवढं काय इश्यू झालाय? काय इश्यू झाला म्हणजे? अहो किती बोललात तुम्ही माझ्या बायकोला ऑफिसमध्ये, विसरलात का? माझ्या बायकोला असं कोणी बोललेलं मला आवडत नाही. काय रे सारखा बायको 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 करतोय? एवढा काय सोना लागलाय तिला? मॅडम तुम्ही माझ्या घरात आहात आणि माझ्या बायकोबद्दल बोलताय, याचं भान ठेवून बोला. हो मला भान आहे. तुला तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून तू बोलतोय ना. वल्लीला आहे का तुझ्यावर प्रेम? मॅडम तुला जशी वाटते ना ती तशी नाहीये. ही तुला फक्त एक वस्तू समजते. अहो काय बोलताय काय तुम्ही? हो ना, मी त्याला फक्त पगार देताय, त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताय, हे बरं नाही आहे. बरोबर. मला सांगा काय खासगी आणि काय प्रोफेशनल? सांगा ना तुम्हाला माहितीये तुमच्या भाच्यापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये मी तुमच्या सुनेसोबत आहे. हो. आणि तुला माहितीये का तुझी बायको जेवढं बायको बायको करतोय, तुझी बायको तिने काय केलं तुला माहितीये? काय केलं? तू ऑफिसला जाऊन काम करून पैसे कमवता आणि ही तुला ऑफिसला पाठवायचे पैसे कमवते. म्हणजे
अरे तू ऑफिसला यावं म्हणून ही बाई माझ्याकडून पैसे उकळते. विचारा तुमच्या सुनेला. नाही 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 अहो मी खरंच असं काहीच केलं नाहीये. मी ऑफिसला जाते ना, ते त्यांना आवडत नाही म्हणून खोटे आरोप करतायत माझ्यावर. काय खोटे आरोप? अरे जरा तरी लाज वाटते का तुला वली? एकतर तू मला ब्लॅकमेल करते आणि त्यावर सचिन समोर माझं नाव खराब करते. कशी आहे ग तू? तू कधी हिला विचारलंय तिच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? कुठले पैसे वल्ली? नाही अहो मला खरंच कळत नाहीये. तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं वल्ली, मला खूप आधी कळालं की मी काय बोलते आणि काय करते, पण आता सगळ्यांना कळणार आहे की तू काय करते आणि तू काय बोलते. हिने मला केलेले एक एक कॉल, एक एक मेसेज माझ्याकडे अजूनही आहे प्रूफ. थांब तुला दाखवते. काळजी घे. अरे काय बोलले तुझी मॅडम? काय आहे? बोलते आता जावई बापूंनी जे काही वाचलं ते खरं आहे का? वल्ले मी तुला विचारतोय, जावई बापूंनी आता जे वाचलं ते खरं आहे का? वल्ले मला उत्तर हवंय. जावई बापू माझी स्वतःची मुलगी असून सुद्धा तिच्या वागण्याचा मला प्रचंड राग आलाय हो. पण सांगा ना, एवढ्या रात्री ती कुठे जाणार आहे हो? तिला घरात घ्या. वाटल्यास तुम्हाला हवी ती शिक्षा द्या तिला, पण तिला घरात घ्या हो. जावई बापू तिला घरात घ्या. सच्चू आहे बघ, सच्चू अरे तुझं रागावणं चिडणं बरोबर आहे, स्वाभाविक आहे, पण त्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? तू तिला असं घराबाहेर काढून काय होणार आहे, काय मिळणार आहे? तू आधी तिला घरात घे. तू आधी दार उघड. मी पुन्हा असं नाही करणार. मी खरंच सांगते, मी वचन देते तुम्हाला, मी कधीच पुन्हा असं नाही करणार. मला घरात घेऊन जाणार. दादा, अरे आमच्यात तसं काहीच नाहीये आणि माझ्या बाजूने तर कधीच नव्हतं. त्याच्या घरी यायच्या ना, ही बोलवायची त्यांना म्हणून यायच्या. तुझी बायको तुझ्या बॉसला आपुलकीने आग्रहाने घरी बोलवायची, हा तिचा चांगुलपणा आहे सचू, तिचा प्रॉब्लेम नाही हा. अरे कसला चांगुलपणा? हिला माहित होतं सगळं दादा. रिया मॅडमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ना, हे मला कळल्या सगळं सांगितलेलं होतं या बाईला. मी सुरुवातीपासून माहित होतं सगळं. आणि हिने काय केलं? ते रिया मॅडम कडून पैसे घेतले. मी जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवावा, मी जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबावं म्हणून पैसे घेत होती त्यांच्याकडनं. हा चांगुलपणा आहे? त्या बाईनी ना व्यवहार केलाय माझा. दादा, मी तुला मनापासून सांगतोय, मला या बाईचं तोंडही पाहायचं नाही आतापासून. सच्चू, वल्ली हे खरं आहे. मी काय विचारतोय, वल्ली हे खरं आहे का? तुला विचारलं होतं ना मी तेव्हा की तू हे सगळं का करतेय? आमच्या घरात फक्त हे कमवणार आहे, त्यांच्या खांद्यावर आहे सगळी जबाबदारी, कळलं ना?
ते 2 म्हातारे, मी आणि हे. आणि कसं आहे आता, नाही म्हणलं तरी बॉसची मर्जी राखावी लागते ना. पण हे असं काही डोक्यात असेल, तुझा हा हेतू असेल असं कधीच वाटलं नाही ग मला. पैसे वल्ली, किती पैसा हवाय तुला? किती पैसा हवाय तुला? आणि कुठे ठेवणार आहेस एवढा पैसा? कुठे घेऊन जाणार आहेस एवढा सगळा पैसा तू? आणि काय करणार आहेस या पैशाचं जर नवरा नसेल तुझ्या बरोबर तर? पैसा 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 पैसा, फक्त पैसा. आजपर्यंत 1000 वेळा तुझी बाजू घेतली मी वल्ली. मी, माई मावशी, आप्पा, सचू, आम्ही सगळ्यांनी नेहमी हा विचार केला की तू वेगळी आहेस, तू वेगळं वागतेस, वेगळं बोलतेस, पण तू मनाने वाईट नाही आहेस. तू मुलगी चांगली आहेस म्हणून अनेकदा तुझी बाजू घेऊन ह्याला बोललोय मी, ह्याला ओरडलोय. तुला पैसा हवा ना वल्ली? पैसा हवा ना तुला? या चुकीला क्षमा असूच शकत नाही. नका बोलू भाऊजी. भाऊजी वल्ले, वल्ले, अगं काय करून बसलीस तू हे सगळं? पैसा पैसा करत सगळं आयुष्याचं मातेनं करून घेतलंस तू. माझी मुलगी म्हणायची सुद्धा मला लाज वाटते ग. नाही, खरं म्हणजे माझंच चुकलं. हो, मीच चुकलो. तुला वाढवण्यात मी कमी पडलो. त्याच वेळेला जर तुझे कान धरले असते ना तर आजचा हा दिवस मला बघायला लागला नसता. वल्ली, हे घे, हे घे. आणि नीट बघून घे. या वाड्याचे पेपर्स आहेत. तुला माहिती मला कुठल्या गोष्टींचा प्रचंड राग येतो अनामिका? लपवा छपीचा आणि खोटारडेपणाचा. आणि तू नेमकं तेच केलंस. आयुष्यभर विसरणार नाही. तुझं हे वागणं आयुष्यभर विसरणार नाही. आपण प्लीज शांतपणे बसून बोलूया का? काय बोलणार आहेस? काय बोलणार आहेस? आणखी एक खोटं? की मग मी असं का बोलले ह्याचं स्पष्टीकरण देण्याचा मूर्खपणा करणार आहेस? किती हार्श बोलतोय रे तू. मी हार्श बोलतोय? आणि मी बोलतोय ग, तू वागलेस त्याचं काय? अनामिका, आपण एकाच विषयावरनं किती वेळा भांडणार होतो? किती वेळा मी तुला सांगितलंय की मला या गोष्टी आवडत नाहीत. मला लपवाछपवी आवडत नाही, मला खोटारडेपणा आवडत नाही. आणि तू पुन्हा पुन्हा तेच करतेस. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, एकदा केलंस, दोनदा केलंस, 1000 वेळा तेच करतेस. हळू बोलशील का? खड्ड्यात गेलं तुझं हळू. आणि का हळू बोलू? तुला जर इतकी काळजी ना सचिनची तर ती योग्य ठिकाणी दाखवायला हवी होतीस. पट्या? काय पट्या काय? सांग ना मला. सांग ना मला, का वागलीस असं? का माझ्या भावाचा संसार मोडलास अनामिका? मी मोडलाय सचिनचा संसार? तू थेट संसार मोडला नसलास तरी त्याचा संसार वाचवण्याचे प्रयत्नही केले नाहीस तू. अरे पण जे काही झालं ते तुझ्यामुळे झालं असंच म्हणणार मी. कारण तुझा स्वभाव कसा आहे माहिती ना, सगळं मी करणार, सगळी काळजी मी घेणार, सगळ्यांचं सगळं मी करणार, सगळं मी निस्तरणार. तुझ्या या ओव्हर कॉन्फिडन्समुळे झालंय सगळं. तुला जेव्हा रियाबद्दल कळलं तेव्हा तू मला का नाही सांगितलंस? सांग ना, का नाही सांगितलंस? तू काय केलंस? तू सगळं लपवून ठेवलंस. तू लपवून ठेवलंस आणि बघतेस ना त्याचे परिणाम काय झाले ते. म्हणून मी म्हणतोय की जे काय झालं त्याला तू जबाबदार आहेस. आणि वल्ली जे वागली ते बरोबर आहे? अरे वल्ली कशी आपल्याला माहिती आहे आणि तू कशी आहेस हे मला माहिती होतं. म्हणून माझा तुझ्यावर विश्वास होता अनामिका. वल्लीवर नव्हता आणि नाहीये.
मी हे सगळं तुला सांगणार होते. कधी कधी सांगणार होतीस मला? सगळं संपल्यावर, वेळ निघून गेल्यावर? तू मला का बोलतोयस? तुला कळतंय का अनामिका तू काय केलंयस? तू माझ्या भावाचा सचूचा संसार धुळीला मिळवलायस. आत्ता पुढे सचूचं सगळं बरं सुरू झालं होतं. त्याची नोकरी सुरू होती, त्याचा संसार रुळावर आला होता. आत्ता पुढे तो एक एक गोष्टीची जबाबदारी घ्यायला लागला होता. आत्ता तू वाट लावलीस सगळ्याची. सचूचा संसार तुझ्यामुळे मोडला अनामिका. मला कळतंय वहिनी, पण माझा विश्वासच बसत नाहीये हो. वल्लीनी मी रिया मॅडमला भेटावं याचे पैसे घेतले. तुम्हाला सांगतो, जेव्हा रिया मॅडमनी मला लग्नासाठी विचारलं ना, तेव्हा मी सांगितलं होतं वल्लीला सगळं. तिला माहित होतं, तरी तिने मला कधीच थांबवलं नाही ऑफिसला जाण्यापासून. मला वाटायचं की माझी बायको किती समजूतदार आहे, किती विश्वास आहे तिचा माझ्यावर. आता कळतंय, खूप मूर्ख होतो मी, खूप मूर्ख होतो मी. फार मोठी चूक केली मी वहिनी. नाही यात तुझी काय चूक आहे सचिन? असं कसं बोलताय वहिनी? मी विश्वास ठेवला ना तिच्यावर. हे जे आज केलं ना मी, ते खूप आधीच करायला पाहिजे होतं. मी सूट दिली ना तिला, म्हणून झालंय हे सगळं. अरे सचिन, आपला माणूस म्हणून तर विश्वास टाकतो ना आपण, आणि असंच करायचं असतं. आता रोज रोज तपासत तर नाही बसू शकत ना आपण. हो, पण वहिनी, या सगळ्या मूर्खपणामध्ये मी रिया मॅडमशी इतका वाईट वागलोय माहितीये. मी नोकरी सोडताना त्यांना म्हणलं की जिथे माझ्या बायकोचा अपमान होतोय ना, तिथे मी नोकरी नाही करू शकत. त्या मनातल्या मनात किती हसत असतील माझ्यावर. म्हणत असतील, मूर्खा, तू नोकरी सोडायच्या बाता करतोयस, आणि तुझी बायको तू ऑफिसला यावं याचे पैसे घेते माझ्याकडून. व्यवहार केला वल्लीने माझा वहिनी. आणि या सगळ्यात विनाकारण त्या बिचाऱ्या रिया मॅडमचा अपमान केलाय मी. एक मिनिट, हॅलो. रिया बिचारी नाहीये. जे झालं त्याला तीही तितकीच जबाबदार आहे सचिन. असं कसं म्हणताय वहिनी? वल्लीला ओळखतो ना मी चांगलंच. तिनेच ना पैसे मागून मागून छळलं असणार आहे रिया मॅडमला. त्यांनी नाईलाजाने दिले असणार हो पैसे. अरे काय बोलतोस तू? तूच म्हणालास ना, जे काही झालं तो एक व्यवहार होता. मग व्यवहार हा दोन्ही बाजूनी होतो की नाही सचिन? पण रियाचंही तितकंच चुकलंय. असं भेटण्याचे कोण पैसे देतं सचिन, सांग मला तू. माझं ना डोकं बधीर झालं आता वहिनी. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, काहीच कळत नाही. आज जे काही झालंय ना अनामिका, त्याला तू जबाबदार आहेस. तू वाट लावलीस सगळ्याची. सचूचा संसार तुझ्यामुळे मोडलाय अनामिका. तुला काय कळणार लग्न मोडण्याचं दुःख? मला काय कळणार? तुला नाहीच कळणार. ते आमच्यासारख्या लोकांना कळतं, ज्यांना लग्न टिकवायचं असतं. गुड मॉर्निंग. अरे वा, शिरा करताय का? मी पटकन काजू आणि बदाम बारीक कापून देतो. मी उपम्यात काजू घालत नाही. उपमा करताय? काय हरकत नाही. मी मस्त तुम्हाला कांदा बारीक जरा चिरून. हे झालंय का? अच्छा, पाणी झालंच आहे म्हणजे. सगळंच झालंय. ऐक ना, काय झालं? एक मिनिट इकडे धर. सावकाश. काय नाही. एक मिनिट. बघू मला. वल्ले उठ बाळा, उठ बस. सचिन झाला नाही बाळा, तू आधी इथे बस. नाही, सच्चू अजून इथे आला नाही. तू बस इथे शांत. बोलवा ना, नाही आलं.
मला भेटायला? नाही पण मला त्यांना भेटायचंय ना. मी काय करू? म्हणजे मी एक काम करते. ते मला नाही येऊ शकत भेटायला. मी जाते त्यांना भेटायला आणि मी त्यांचे पाय धरते, त्यांची माफी मागते आणि त्यांना सांगते की मला माफ कर. मी जाऊन माफी मागते. नाही वल्लय, मला जाऊ दे ना. वल्लय. असलं काही करू नकोस. ऐक माझं, सचिनचा राग शांत झाला नाहीये. तो नाही येणार तुझ्याबरोबर. उगीच असं काहीतरी करू नकोस. ऐक माझं. मी मनापासून माफी मागणार ना पण. आणि मी फक्त त्यांची नाही, मी भाऊजींची माफी मागते. मी होणाऱ्या जाऊबाईंची माफी मी पाय धरून माफी मागेन ना. मग ते ऐकतील माझं. हे बघ, आधी सचिनचा राग शांत होऊ दे. सौरभ त्याचा राग शांत झाल्यावर त्याला समजावेल, परत घरी घेऊन येईल. पण तू आता त्याच्या समोर जाऊ नको, तो आणखी चिडेल. अहो पण त्यांचा राग कधी शांत होईल माझी मावशी? आणि भाऊजी कधी समजवणार यांना? मी तोपर्यंत हातावर हात धरून कशी बसून राहू? मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मी जाणार आहे. मला जाऊ दे ना. तुला बघून सचिन आणखीन चिडेल ग बाई. ऐक माझं. काय करू बाई मावशी? काय करू? मला कळत नाही. मला खूप प्रेम आहे यांच्यावर. मनापासून मी प्रेम करते यांच्यावर. ते खोटं नाहीये बाई मावशी. हो ना? का केलंस बाई तू हे असं? चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझ्यातून. मी खूप मोठी चूक केली. पण मी माझा संसार नाही मोडू शकत नाही मावशी. मला माझा संसार परत हवाय बाई मावशी. मला खरंच माझा संसार परत हवाय. मी तुमची पण माफी मागते. मला असं काही नाही. जाऊ द्या ना. यांना प्लीज बोलवा परत यांना माई मावशी. बोलवा.